त्यावेळेस अमेरिकेचं एक्सपोर्ट चालू असतं त्यावेळेस कांदा 5,000 रुपये विकतो व कांद्याचं एक्सपोर्ट एका रात्रीत बंद केल्या जातं आणि तोच कांदा 1,000 रुपयावर येऊन ठेवतो व त्यावेळेस सरकार 350 रुपये कांद्याला अनुदान देतं व मग त्याचं गुणगान गातं। आज कांद्याचं मार्केट आपण जर बघितलं तर दिल्लीकरांना स्वस्त कांदा भेटला पाहिजे। जर स्वस्त कांदा नाही भेटला तर तिथलं सरकार पडतं। तेथील त्यांच्या भीतीपोटी आज महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल इथं महाराष्ट्रात मोठी हवा करता पण मध्ये ते कुठल्याही प्रकारचं त्यांची भूमिका ठामपणे मांडत नाही। आज कांद्याचं मार्केट जर बघितलं तर अगदी उन्हाळ कांदा शेतकऱ्यांनी 4-4 महिने सांभाळून सुद्धा 1500 रुपये त्यावेळेस जात होता, आज 700-800 रुपये कांदा जातोय। आपल्याबरोबर काय शेतकरी आहे, काय वाटतं शेतकऱ्याच्या कांद्याच्या भावात सरकार कायमच हस्तक्षेप करतं। तिकडं दिल्लीकरांना स्वस्त कांदा भेटला पाहिजे यासाठी रात्रीतून एक्सपोर्ट बंद केलं जातं। 5,000चं मार्केट 1,000 रुपये वरून ठेवतो आणि आता म्हणता की आम्ही 350 रुपये अनुदान देतो।